नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा MH TV चॅनलवरती स्वागत आहे। तरी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर पुस्तकळ आणि शिवसेना उभाटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दिल्ली दौऱ्यावर आहेत। दोन्हीमध्ये मुख्यमंत्री पदाची चर्चा सर्वाधिक झाली। तर विधानसभा निवडणुकी अवघ्या 2 महिन्यावर आले असताना महाविकास आघाडी आणि महायुतीत मुख्यमंत्रीपद कळीचा मुद्दा ठरणार असल्याचे दिसले। तसे संकेत सत्ताधारी आणि विरोधकांच्या गोटात घडले असलेल्या घटकांवरून मिळू शकते। तर राजकीय डाव टाकण्याचं शिंदे आघाडीवर असल्याने देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे, अजित पवार अस्वस्थ झाले आहेत आणि राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांना मागे टाकून मुख्यमंत्रीपद विराजमान झालेले एकनाथ शिंदेवर पुस्तकांच्या प्रकाशाचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला। तर या कार्यक्रमातून शिंदेंनी त्यांचे स्पर्धक असलेले अनेकांचे कार्यक्रम केल्याची चर्चा केली आणि या कार्यक्रमात झालेल्या भाषणामधून अजित पवारांनी त्यांच्या मनातील खदखद व्यक्त केली। शिंदे आणि फडणवीस यांनी सिनियर असूनही मागे पडले आहेत। ते दोघे माझ्या नंतर राजकारणात आले आणि मुख्यमंत्रीही झाले, अशा शब्दात अजित पवार यांनी खदखद व्यक्त केली। भाजपासोबत जाऊन मुख्यमंत्रीपद मिळणार याची कल्पना असती तर मी पूर्ण भाजप सोबत आणलं असतं, असं देखील अजित पवारांनी त्या महत्त्वाकांक्षांना आणि मनातली खदखद व्यक्त केली। तर शिंदे यांच्यासोबत आलेले अनेक आमदार आणि मंत्री हे मूळचे आपले सहकारी असल्याचे त्यांनी सांगितले। अस्थिर वातावरणात शिंदेपेक्षा आपण अनुभवाचा आणि क्षमतेचा भाजपाला अधिक उपयोग झाला असता, ही गोष्ट ठरवण्यास प्रयत्न आहोत। लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीच्या पराभवासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची संबंधित नियमकालीन भाजपाच्या अजित पवारांशी गेलेल्या हातमिळवणी जबाबदार आहे। त्यामुळे अजित पवारांच्या महायुतीमधील स्थानाबद्दल शंकाही आहे। तर एकनाथ शिंदे आणि भाजपाच्या विरोधात समता असल्याचे त्याबद्दल तो मुद्दा असतील, असे देखील अजित पवार यांनी म्हणाले। तर मित्रांनो, याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा। चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तूर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।